आता तुम्हाला दाखवतो गीताची अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 5, 6, 7, 8, 9, 10. 5 आणि 7 मध्ये तर गीता ज्ञानदाता स्वतःविषयी सांगतोय. 8व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकात इतकं म्हटलंय, जा आसा ता बासा होई, मन करम वचन सुमरियो सोई. ज्यात आशा बाळगून तू जप करत राहशील आजीवन, शेवटी त्यालाच प्राप्त होशील. आता बघा अध्याय नंबर 8चा आता श्लोक नंबर आपण 5 वाचूया. आता आपण हेही वाचले होते, आता थोडीशी परत आठवण करून देतो, विसरला असाल. 8व्या अध्यायाच्या प्रथम मंत्रात गीता ज्ञानदात्यास अर्जुनाने विचारलं, किम तत् ब्रह्म. आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात ज्या तत् ब्रह्म ला तत् ब्रह्म, त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्मात संपूर्ण कर्मांना जाणतात. तो जो मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतो, तो पुरुष तत् ब्रह्मला, आणि अर्थात त्या ब्रह्मला संपूर्ण अध्यात्माला कर्मांना जाणतात. इथे अर्जुनाने विचारलं होतं 8व्या अध्यायात प्रथम मंत्रात, किम तत् ब्रह्म. या गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात 8व्या अध्यायाच्या या 3ऱ्या श्लोकात उत्तर दिलं, ते परमाक्षर ब्रह्म आहे. आता आपण 8व्या अध्यायाच्या या 5व्या श्लोकात म्हणतो, जो पुरुष अंतकाळातही माझं स्मरण करीत शरीर त्याग करून जातो, तो मद्भावम म्हणजे माझ्या भावरूपास प्राप्त होतो, माझ्यात भावित राहतो, असा याचा अर्थ आहे. हे चुकीचं लिहिलं यांनी. यात काही संशय नाही. आणि 6व्यात हे सांगितलंय की हा नियम आहे. यम म्हणजे हा नियम आहे. हे बघा आता आपण 6वा वाचतोय. कुंती पुत्र मनुष्य अंतकाळी ज्याही भावास स्मरण करत शरीराचा त्याग करतो, त्यालाच प्राप्त होतो. सदा त्याच भावानं भावित राहतो. तद्भाव भावितः तद्भाव भावितः. हे काय सांगितलंय की जो अंतसमयी तीच ज्याची आस्था असेल तिलाच प्राप्त होईल. आणि इथे 7व्यात म्हटलंय की यासाठी सर्व प्रकारे सर्व समयी माझं स्मरण कर, अनुस्मर माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्यात अर्पण केलेल्या मनबुद्धीयुक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आता 8व्यामध्ये पुन्हा काय म्हटलंय की जर आता अभ्यास योग युक्तेन चेतसा, इथे बघा हा अनुवाद काय केलंय ते वाचू. हे पार्थ, हा नियम तर आधीच्या श्लोकात होता. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं, म्हणजे त्या परमाक्षर ब्रह्मचं, हे पार्थ हा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने युक्त दुसरीकडे न जाणाऱ्या चित्तानं निरंतर चिंतन करीत राहणारा मनुष्य परम दिव्यम पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्मला, त्या परम प्रकाशरूप दिव्य पुरुष परमेश्वरासच प्राप्त होतो. हा हे दुसरं झालं गीता ज्ञानदात्याकडून. आणि 9व्यात पुन्हा म्हटलंय, यात स्पष्टही केलंय कविम पुराणम. पण आता ते छेडायला नको, मोठा चॅप्टर होऊन जाईल. कवीचा अर्थ नंतर बघू. जो पुरुष सर्वज्ञ अनादी सर्वांचा नियंता, सूक्ष्माहून अतिसूक्ष्म म्हणजे सर्वांचा नियंता, गीतेहून ज्ञानदात्याहून अन्य येतो, सर्वांचा मालक आणि सर्वांचं धारण पोषण करणारा तो मूळ जलरूपी परमात्मा, अचिंत्य स्वरूप, आदित्यवर्णम सूर्याच्या सदृश्य प्रकाश स्वरूप, नित्य चेतन, आदि आदित्यवर्ण म्हणजे सूर्यासारखा तेजोमय आहे, त्याचा प्रकाशमय शरीर आहे भगवानाचं. अविद्येहून अतिपार शुद्ध सच्चिदानंद घनब्रह्म परमेश्वराचं स्मरण करत आहे जी व्यक्ती. आता आपण 8व्या अध्यायाचा 10वा श्लोक वाचतोय. 8-9 आपण वाचले, ज्यात गीता ज्ञानदाता कुणा अन्य परमक्षर ब्रह्मचा महिमा सांगतोय. त्याची भक्ती करणारा तो आहे भक्तियुक्त पुरुष अंतःकारी.
योग बलाने, योगबल म्हणजे भक्तीच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मध्यात प्राणास चांगल्या प्रकारे स्थापित करून मग निश्चल मनानं स्मरण करत त्या दिव्य परम पुरुषास परम अक्षर ब्रह्मलाच प्राप्त होतो. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.